नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मेगा भरतीची जाहिरात आलेली आहे। परमनंट पदांसाठी नवीन 14,582 पदांसाठीची जाहिरात आलेली आहे। यामध्ये कोण पात्र असणार आहे, कुठली पदं आहेत, कोण भरती करत आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात असणार आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत निघालेली आहे। 14,000 प्लस जागा भरल्या जात आहेत, ज्यामध्ये गट ब आणि गट क ची पदं असणार आहेत। ग्रुप बी आणि सी साठी या ठिकाणी पदं आहेत। गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या व्हेरियस कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आणि स्टॅट्युटरी बॉडीजमध्येच या ठिकाणी जे डिपार्टमेंट असतात त्यामधून ही पदं भरली जात आहेत। याच्यामध्ये पाहू शकता असिस्टंट सेक्शन ऑफिसर, जसं की सेंट्रल सेक्रेटरी सर्व्हिस आहे। त्यानंतर पाहू शकता मिनिस्ट्री ऑफ रेल्वेमध्ये आहे, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्समध्ये आहे। त्याचबरोबर या ठिकाणी CBDT असेल, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्सची पोस्ट आहे। ग्रुप बीच्या ह्या पोस्ट आहेत तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील। सेक्शन हेड, इन्स्पेक्टर, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन पोस्टामध्ये देखील या ठिकाणी आहे। प्रत्येक जे पण डिपार्टमेंट आहेत इंडियन गव्हर्नमेंटचे त्याच्यामध्ये या ठिकाणी ह्या जागा तुम्हाला पाहायला भेटतील। त्याच्यानंतर बघा ग्रुप बी मधले अजून या ठिकाणी आहेत नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA मध्ये देखील वॅकन्सी आहे। सब इन्स्पेक्टरची ग्रुप बी मध्ये पाहू शकता तुम्ही 18 ते 30 वर्ष वयोमर्यादा आहे। आता ग्रुप सी च्या गट क च्या देखील पोस्ट आहेत। 29,200 ते 92,300 असा पेमेंट यासाठी आहे। ऑफिस अंडर C&AG मध्ये या ठिकाणी पहा ऑडिटरची पोस्ट आहे। त्याच्यानंतर बघा अकाउंटंट, ज्युनियर अकाउंटंटच्या पोस्ट आहेत। मिनिस्ट्री अदर्स डिपार्टमेंट्समध्ये या ठिकाणी आहेत। त्याच्यानंतर पहा ग्रुप सी मध्ये अजून पाहू शकता मिनिस्ट्री ऑफ पोस्ट किंवा डिपार्टमेंट ऑफ पोस्टमध्ये पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंटची पोस्ट आहे। परमनंट ग्रुप सी ची 25,000 ते 81,100 इतका पेमेंट असणार आहे। 18 ते 27 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा आहे। इतर या ठिकाणी कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन असणार आहे ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार। त्यानंतर बघा सिनियर सेक्रेटरी असिस्टंटची पोस्ट आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसेस, मिनिस्ट्रीज जे ऑर्डर आहेत त्याच्यामध्ये। त्यानंतर सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट प्रशासकीय सहाय्यकची देखील पोस्ट आहे पाहू शकता। मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये तुम्हाला जाता येणार आहे। त्यानंतर बघा CBDT जे डिपार्टमेंट आहे, टॅक्स असिस्टंटचे पोस्ट आहे त्याच्यामध्ये। सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये सब इन्स्पेक्टरची देखील पोस्ट आहे। तर ह्या सर्व ग्रुप बी आणि सी च्या जागा जवळपास 14,000 प्लस जागा भरल्या जात आहेत। याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन 9 जून पासून ऑलरेडी सुरू झालेले आहेत। 4 जुलै 2025 पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे। याचे टेंटेटिव्ह एक्झामचे देखील या ठिकाणी शेड्यूल आलेलं आहे। ऑगस्ट-डिसेंबरमध्ये याचे एक्झाम देखील होणार आहेत। तर पाहू शकता या ठिकाणी भारत सरकारचे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती होते। मात्र वेगवेगळे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असणार आहे। यासाठी पात्रता काय असणार आहे पाहता, जसं की विविध या ठिकाणी ह्या वॅकन्सी निघालेली आहेत। यासाठी एकच पात्रता असणार आहे, ती म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन। बघा याच्यामध्ये आपण जर बघितलं एज लिमिट, जसं मी तुम्हाला सांगितलं एज रिलॅक्सेशन प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं असणार आहे। त्याची माहिती तुम्हाला PDF फाईलमध्ये दिलेली आहे। तुम्ही या ठिकाणी PDF फाईलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून डाउनलोड करू शकतात किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल। बघा आता पात्रतेबद्दल आणि याच्याबद्दलचं काय माहिती दिलेली आहे त्यांनी पाहू शकता। जसं की ज्युनियर सेक्रेटरीट ऑफिसरची जे पोस्ट आहे त्यासाठी पाहू शकता बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्टमधून मागितलेली आहे। बॅचलर डिग्री लागणार आहे कारण की या ठिकाणी ही जी भरती होते ते फक्त ग्रॅज्युएशन लेवलवरतीच होते आहे। त्यानंतर बघा स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेशन ग्रेड 2 ची जी पोस्ट असणार आहे त्याला बॅचलर डिग्री लागणार आहे विथ स्टॅटिक्स लागणार आहे। आणि ऑल अदर बाकीच्या जे सर्व पोस्ट आहेत त्यासाठी फक्त बॅचलर डिग्री फ्रॉम एनी रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी किंवा इक्वॅलंट म्हणलेलं आहे। म्हणजेच या ठिकाणी सर्वच पदांसाठी जवळपास पदवीवरती कुठल्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल तर अप्लाय करू शकतात। फक्त स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेटरसाठी स्टॅटिक्स पाहिजे, त्यासोबत ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी या ठिकाणी बॅचलर डिग्रीच पाहिजे, परंतु याच्यामध्ये मॅथ्स वगैरे तुमचं असणं गरजेचं आहे किंवा बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिक्स असेल तरी देखील अप्लाय करता येणार आहे। बाकी सर्व पोस्टसाठी तुमच्या या ठिकाणी कुठल्याही शाखेची पदवी असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहेत। याची एक्झाम कशी होणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम तुमची TCS मार्फत घेतली जाते। विविध सेंटर्स तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत। महाराष्ट्रामधून देखील तुम्हाला या ठिकाणी सेंटर्स पाहायला भेटतील। महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला एक्झाम सेंटर्स आहेत, ज्या महत्त्वाच्या सिटीज आहेत तिथं तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामधून एक्झाम देता येणार आहे। ते सेंटर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करता येणार, ज्यामध्ये पुणे असेल, नाशिक असेल, नांदेड, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या ठिकाणावरून तुमची परीक्षा
असणार आहे महाराष्ट्रामधून. स्कीम ऑफ एक्झामिनेशन जर बघितलं आपण तर टायर 1 आणि टायर 2 दोन या ठिकाणी विभागामध्ये तुमची परीक्षा असणार आहे. यासाठी फीज कमी असणार आहे. तुम्हाला 100 रुपये फीज आहे फक्त ओपन OBC कॅन्डिडेटसाठी. याच्यामध्ये SC ST वुमेन कॅन्डिडेट ह्या बाकी सर्व कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी 0 रुपीज फीज असणार आहे, कुठलीही फीज नाही. बघा तुमची जसं की पहिली जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे क्वेश्चन्स असतील, जनरल अवेअरनेस असेल, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल आणि इंग्लिशवरती प्रश्न असतील. 1 तासाचा वेळ तुम्हाला इथं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. याच्यामध्ये तुमची लोकल लँग्वेजमध्ये देखील परीक्षा असते. त्याचसोबत तुम्हाला 0.50 इतकी निगेटिव्ह मार्किंग देखील असते. आता सेकंड फेजमध्ये टायर 2 मध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये सेशन 1 होतो. पेपर 1 मध्ये तुम्हाला या ठिकाणी सेशन 1 मध्ये मॅथमॅटिकल ॲबिलिटीज, रिझनिंग आणि जनरल इंटेलिजन्स असेल. आता सेक्शन 2 मध्ये इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस असेल. सेक्शन 3 मध्ये कॉम्प्युटर नॉलेजवरती प्रश्न असतील. सेशन 2 मध्ये तुम्हाला सेक्शन 4 जो असणार आहे डेटा एंट्री स्पीड असणार आहे, काही पदांसाठी या ठिकाणी असेल, ज्या पदासाठी आवश्यक आहे त्या पदांसाठी. पेपर 2 स्टॅटिक्स असेल, म्हणजे ज्या ज्या पदांसाठी तुम्ही अप्लाय केले त्यानुसार तुमच्या या ठिकाणी सिलेबस असणार आहे. तो सिलेबस तुम्हाला या PDF फाईलमध्ये पूर्णपणे पाहायला भेटेल. डिटेल्समध्ये देखील सिलेबस तुम्हाला इथं त्यांनी दिलेला आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.